नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता नाना पटोले ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि भाजपा को देशभक्ति का प्रमाण पत्र देने के बजाय देश के वास्तविक मुद्दों पर चर्चा करनी चाहिए। उन्होंने युवाओं को नक्सली और गटर कहे जाने वाले बयानों की आलोचना करते हुए इसे युवाओं का अपमान बताया। पटोले ने भंडारा में रेत घाट में 300 करोड़ रुपए से अधिक की कथित घोटाले का आरोप लगाते हुए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले से कार्रवाई की मांग की है। साथ ही नासिक कुंभ मेले में कामों में कथित अनियमितताओं की जांच की मांग उठाई है। मला असं वाटतं की भाजपची परिस्थिती अशी झालेली आहे आणि पर्यायाने नरेंद्र मोदीची परिस्थिती अशी झालेली आहे की जो बीजेपीचा ब्रँड होता त्या ब्रँडचीच हवा खराब झालेली आहे। लाल किल्ल्यावरून देशाचे प्रधानमंत्री भाषण करतात, पण भाजपचा आणि संघाचा संघटन मंत्री भाषण करतासारखा आपण पाहिलेला आहे। ज्याप्रमाणे देशाच्या सैन्याचा अपमान केला, ते शहीद होतात त्यांना मरण मिळतं अशा पद्धतीचं वाक्य बोलले। त्यांना साधा देशाचा तिरंगा त्यांच्या जॅकेटवर, कारण की त्यांच्या मेकअपवर वगैरे मोठा पैसा खर्च केला जातो जनतेचा मोदींना तयार करायला, पण त्यांच्या जॅकेटवरही सुद्धा आपण पाहिलं की देशाचा तिरंगा नाही दुसऱ्या देशाचं त्यांचा फ्लॅग लावला गेला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये वंदे मातरमचा इशू घेऊन भाजप आपल्याला स्वतःला देशप्रेमाचं आम्हीच आहोत। काल त्यांनी भगवान श्रीरामाचा भगवा घेतला, तोही भगवा त्यालाही भगवान श्रीरामाचं मंदिर लुटून यांनी त्याच्यामध्ये केला। आता तिरंगा हातात, तर काय देश विकायला निघाले ते? जिथं हात लावतात तिथंच त्याला गायब करून टाकतात। अशी परिस्थिती भाजपची आहे आणि म्हणून या भाजपने आम्हाला देशप्रेम शिकवावं नाही आणि देशाच्या समोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आता भाजपने चर्चा करावी ही भूमिका आमची आहे। पंतप्रधानांच्या भाषणानंतर नक्षल बुद्धिजीवी पक्ष उदयास आला। काँग्रेस जनता पक्षानंतर हा दुसरा पक्ष आहे ज्या प्रकारे अशा प्रकारे कोणी तरुणांना छेडलं आणि त्यांनी आपली रिॲक्शन दिली। बघा, आपल्याकडे एक मन आहे की गिदड़ की मौत आती तो शहर की तरफ भागता है। ती परिस्थिती आता भाजपची झालेली आहे। या पद्धतीचं वक्तव्य करून देशातल्या तरुण आणि तरुणींचा अपमान करण्याचं काम ज्या पद्धतीने चाललेलं आहे, देशाच्याच तरुणांना त्यांना गटर म्हटलं जातं, त्यांना दिमागी नक्षलवादी म्हटलं जातं। हे या लोकांचं आता जे शेवटचा जो काळ असतो त्या काळाचा हा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे हे जे घाबरलेले लोक आहेत सत्तेतून आता यांना जनता दूर करणार आहे आणि त्याच्यामुळे या लोकांनी घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या देशातल्या तरुणांना दिमागी नक्षलवादी, गटर, आंदोलनजीवी अशा पद्धतीचं जे वक्तव्य करून प्रधानमंत्री, मला असं वाटतं की काय देशाच्या बद्दलची जागतिक पातळीवर, कारण की लाल किल्ल्याचं भाषण हे जागतिक पातळीवर त्याचं विश्लेषण होतं। भारतामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, भारताचं विदेश नीती काय, देशनीती काय, या सगळ्या गोष्टीची चर्चा त्याच्यामध्ये होते। पण ज्या पद्धतीनं देशातल्याच तरुणांना उद्याच्या भविष्याला दिमागी नक्षलवादी म्हणणं, म्हणजे आता दिमागी हालत कोणाची खराब आहे हे आता समजण्यासारखं आहे। भाऊ, मंत्र्यांचा अधिकार रद्द करण्याचा मंत्र्यांचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना मिळालेला आहे। तशा प्रकारची अधिसूचना राज्य सरकारने काढलेली आहे। मला असं वाटतं की हे काही नवीन नाही आहे। आखरी मुख्यमंत्री हे प्रमुख असतात मंत्रिमंडळाचा आणि त्याच्यामुळे एखादा चुकीचा निर्णय झाला एखाद्या मंत्र्यांकडून तर त्याला रद्द करण्याचे अधिकार हे पहिलेच आहे, काही नवीन तर काहीच नाही आहे। असं तर नाही एकनाथ शिंदे किंवा इतर नाही ते सांगत असतील की, कारण की या तीन त्रिकुटाचं जे सरकार आपल्या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मी किती भारी आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न करत असतील, त्याला आठवण करून देत असतील, पण ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानातच आहे। त्यामुळे मुख्यमंत्रीच हे महत्त्वाचे असतात आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेतही सांगितलेलं आहे की मंत्र्याला काहीच अधिकार नसतात, असं त्यांनी रेकॉर्डवरच आणलेलं आहे। त्याला अधिसूचना काढायची गरज नाही।